नमस्कार. आज आपण बोलणार आहोत अशा एका राशीबद्दल जी नेहमी सत्याच्या आणि ज्ञानाच्या शोधात असते. ती म्हणजे धनुरास. मार्च 2026 हा महिना तुमच्यासाठी नेमका कसा असणार आहे? ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूनी आहे की तुम्हाला काही आव्हानांचा सामना करावा लागणार? करिअर, पैसा आणि आरोग्य या सर्व गोष्टींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. जर तुमची रास धनु असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा. भविष्याकडे वळण्याआधी धनु राशीच्या लोकांबद्दल थोडं जाणून घेऊया. धनु राशीचा स्वामी गुरु आहे, त्यामुळे या राशीचे लोक मुळातच खूप आशावादी आणि धाडशी असतात. मार्च 2026 मध्ये तुमची ही जिद्द तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. तुम्ही कधीही हार मानत नाही आणि हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. या महिन्यात तुम्हाला आत्मविश्वास 7व्या आसमानावर असेल, पण लक्षात ठेवा, अति आत्मविश्वास नडला नाही पाहिजे. आता बोलूया तुमच्या कामाबद्दल. मार्चच्या सुरुवातीलाच म्हणजेच 3 मार्चला होणारे चंद्रग्रहण तुमच्या करिअरच्या दृष्टीने मोठे बदल सुचवत आहे. जर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून पदोन्नतीची किंवा पगाराच्या वाढीची वाट पाहत असाल तर या महिन्यात तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा आहे. नवीन भागीदारी करण्यासाठी किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 मार्च नंतरचा काळ अतिशय शुभ आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. तुमच्या शब्दामुळे कोणाचे मन दुखणार नाही याची काळजी घ्या. मार्चच्या 3ऱ्या आठवड्यात तुम्हाला काही जुन्या सहकार्याची मदत मिळेल, जी तुमच्या प्रगतीसाठी मोलाची ठरेल. पैशाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मार्च महिना तुमच्यासाठी लाभदायक आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. मात्र राहू आणि केतूची स्थिती पाहता चैनीच्या वस्तूंवर किंवा अनावश्यक प्रवासावर तुमचा खर्च वाढू शकतो. गुंतवणुकीसाठी 15 मार्च नंतरचा काळ चांगला आहे. शेअर बाजार किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर घाईघाईत निर्णय घेऊ नका. स्वतःच्या कमाईतून काही हिस्सा बचतीसाठी नक्की बाजूला काढा. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात मार्च महिना गोडवा घेऊन येईल. जोडीदारासोबत जर काही जुने वाद असतील तर ते या महिन्यात सुटतील. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील आणि मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला समाधान मिळेल. जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत धनु राशीच्या लोकांनी या महिन्यात थोडं सावध राहणं गरजेचं आहे. धावपळीमुळे मानसिक ताण वाढू शकतो. पोटाचे विकार किंवा पित्ताचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे, त्यामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. विद्यार्थ्यांसाठी मार्च महिना मेहनतीचा आहे. परदेशी शिक्षणाची ओढ असलेल्या विद्यार्थ्यांना या महिन्यात एखादी मोठी संधी किंवा स्कॉलरशिप मिळू शकते. अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी सकाळी लवकर उठून ध्यान करा. आता सर्वात महत्त्वाचं, या महिन्यात यश मिळवण्यासाठी काय उपाय करावेत? पहिला उपाय, दर गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि खिशात पिवळा रुमाल ठेवा. दुसरा उपाय, भगवान विष्णूच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा दररोज 108 वेळा जप करा. आणि तिसरा उपाय, पक्ष्यांना धान्य खाऊ घाला आणि शक्य असल्यास गरिबांना अन्नदान करा. तर मित्रांनो, मार्च 2026 हा महिना तुमच्यासाठी संधींनी भरलेला आहे. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि आज सकारात्मक राहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय गुरुदेव लिहायला विसरू नका. तुमचं भविष्य उज्ज्वल असो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.